गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण एका पावन आणि सोनेरी क्षणाचे साक्षीदार आहोत. गेल्या 2 महिन्यापासून आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर एक गोष्ट वारंवार अंकित होत आहे की गुरुजींचा संन्यास आहे. गुरुजी संन्यास घेणार आहे. गुरुजी सर्व सोडून एकांतात राहणार आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या मनावर अंकित होत असताना मी एक सांगू इच्छितो. आपण सुरुवात करताना एका छोट्याशा गोष्टीपासून करूया. 2 उदाहरण देतो मी सरळ. एक नकारात्मक आहे आणि एक सकारात्मक आहे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण त्याच्या शेवटच्या स्थानी म्हणजे स्मशानभूमीत पोहोचवतो तेव्हा उद्वेगाने आम्हाला आमच्या जीवनाची निरसता कळून येते आणि मनात सहज बोलतो तो बोलून जातो, यार जीवनाचं काही खरं नाही आहे, आज आहे उद्या नाही आहे. जो त्यांच्या अतिजवळ असतो तो त्या मोठ्या भावनिक आंदोलनात एकसारखा हिंदोळत असतो आणि तो दूर असतो. तो गप्पा जरी मारत असला तरी सुद्धा पुढे आपण याच पंथाचे अनुगामी आहोत हे वारंवार मला सांगत असतो आणि एक प्रकारचा मानसिकरित्या की आता आपण इथून निघावं, बाहेर पडावं, जीवनात खरं नाही आहे, केव्हाही मृत्यू येऊ शकतो. आता हाच पहा, बोलता बोलता गेला. एक स्मशान वैराग्य ज्याला म्हणतात ते वैराग्य आमच्या मनात तिथे उमटते. अरे आत्ता होता आणि आत्ता नाही आहे. दुसरे उदाहरण आहे विवेकानंदांचे गुरु, स्वामी विवेकानंदचे गुरु रामकृष्ण परमहंस एक गोष्ट नेहमी सांगायचे, संन्यास घ्यायचा कसा, संन्यास नेमकं काय आहे. 2 शेतकरी होते, जवळजवळ शेत लागून होतं, घर सुद्धा जवळजवळ होतं, शेजारी सख्या शेजारी होते. अनेक वेळा अनेक गोष्टी बोलल्या जायच्या, कानावर पडायच्या. एक शेतकरी नाही म्हणायचा किंवा आपल्या बायकोला म्हणायचा, मुलांना म्हणायचा किंवा संसाराचा तिटकारा आलाय, रोज तेच 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 कशासाठी. आयुष्य एवढंच आहे का फक्त की या खा झोपा उठा चला, मी संन्यास घेणार आहे. वारंवार त्या बायकोला सांगतो मी संन्यास घेणार, मी घरातून निघून जाणार आहे. मग घरातून निघून जाणं म्हणजे संन्यास आहे का. परमहंस नाही म्हणतात की जो बोलतो तो संन्यास कधीच घेऊ शकत नाही. दुसऱ्या शेतकऱ्याला त्याची बायको वारंवार टोचण्यात येत असते, पहा तो किती धार्मिक आहे, त्याची किती वृत्ती मोठी आहे, तो संन्यास घ्यायचो म्हणतोय आणि तुम्ही पहा. तर का तुला लावलं आहे असं. तर बायकांचा स्वभाव असतो नवऱ्याचं डोकं खायचं. एकसारखा मागे लागल्यानंतर तो त्यातून संन्यास खरंच घ्यायचा का मी, तुला वाटते का मी संन्यास घ्यावा, मी धर्माच्या रस्त्यावर चालावं. हा आम्ही निघालो आणि जो घरातून निघाला तो वापसच आला नाही. मग आता प्रश्न पडतो, घरातून केवळ निघून जाणं म्हणजे संन्यास आहे, मनात वारंवार खेद उत्पन्न होणं म्हणजे संन्यास आहे. इथे आम्ही कशासाठी आलेलो आहे. एक ते हे क्षेत्र इतकं पावन आहे, म्हणजे आम्ही याला साधारणतः प्रयागभूमी म्हणतो. इथे 7 नद्यांचा संगम आहे आणि इथला जे दैवत आहे ते दैवतच संन्यासी आहे. त्यांचं चरित्र आपल्या सर्वांना गुरुचरित्राच्या माध्यमाने माहीतच आहे, तर त्याच्यावर खूप बोलणार नाही. वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घेऊन समाजात वावरणारे, दुःखी कष्टींना मार्ग दाखवणारे आणि त्यावेळेस जी परिस्थिती होती, मुसलमानांचं आक्रमण नुकतं सुरू झालं होतं. 13वं शतक आहे. याच काळात महाराष्ट्रात संतांची मांदियाळी उत्पन्न झाली. त्या संतांच्या मांदियाळीतला एक अग्रगणी म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज. आम्ही एकरी उल्लेख करतो त्यांचा, कारण आमचं नातं इतकं जवळचं आहे. त्यांना काही वेगळ्या ह्याच्यात बसवावं असं वाटत नाही. त्यांनी संन्यास घेतला. इकडे महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वराधिक संत एकामागे एक समाजाला योग्य दिशा दाखवत होते. आजही ती स्थिती आमची आहे. मग गुरुजींनी संन्यास घेतला. मग नेमकं केलं काय आहे, काहीतरी हवन केलं, काहीतरी केलं,
उद्या पाण्यात बुडी मारणार, आता दंड घेणार, संन्यास झाला का? पुन्हा मी रामकृष्णांचं एक उदाहरण घेतो. मागे सांगितलं की विवेकानंदांचे गुरु ठाकूर रामकृष्ण परमहंस ते नेहमी म्हणायचे, मन, शरीर आणि बुद्धी यांनी जो एका रेषेत चालतो, त्याच्या ह्याच्यात आचरणात, वागण्यात, बोलण्यात काही वावगं येत नाही. कुठेही जोड घातली, कुठेही संबंध जोडला तरी एकसारखा संबंध सगळ्या याच्याशी येईल. म्हणजे आचरण सुद्धा आमचं असं असणार आहे की जे बोललं त्याच्याने चालणार आहे. आम्ही म्हणतात ना, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. हे खरं तर संन्यस्त वृत्ती आहे. हा संन्यास किंवा बाह्य अवडंबराचा, काहीतरी भगवे कपडे घातले म्हणून संन्यासी झाला असं नाही. भगवंताच्या अपार करुणेने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि आमच्यासोबत वावरणाऱ्या सगळ्याच्या सदिच्छेने हा मार्ग सुरू होतो. मग संन्यासाचा अर्थ आम्ही का लावणार आहे? सगळं म्हणतात की सगळं सोडून देणं म्हणजे संन्यास. काही म्हणतं संन्यास म्हणजे पलायनवाद. काही म्हणतात संन्यास नावाची वस्तू किंवा संन्यास नावाचा विधी किंवा संन्यास नावाचा संस्कार हा कलियुगात नाही आहेच, वर्ज्य आहे, संन्यास घेऊच नाही. मग आम्ही ते साक्षीदार आहोत. कधीतरी एका क्षणी आम्हाला झोपेत असताना स्वप्न पडलं असणार आहे. स्वप्नात आमच्यावर भयानक आपत्ती आली असणार आहे आणि आम्ही तळमळ ओरडतो की भगवंता मला वाचव. आणि स्वप्न संपलं की आम्ही पूर्ववत आमचं आयुष्य जगायला सुरुवात करतो. पण जो संन्यास घेणार असतो ना, त्या डोक्यात कायम ती भावना असते की हे भगवंता, तुझ्या कृपेने असा क्षण माझ्या आयुष्यात येऊ दे की ज्याने करून माझं आयुष्य उजळून निघावं. आणि अशी भावना जेव्हा तीव्रतर होत जात असते तेव्हा माणूस समाजापासून नव्हे स्वतःपासून एकांतात जात असतो. एका विचारांच्या प्रक्रियेवर स्वार होत आपला मार्ग सुरू ठेवत असतो. मग संन्यास म्हणजे नेमकं काय आहे? संन्यासचा अर्थ असा केला जातो की या जगातील दुःखितांचे आर्त म्हणजे अतिशय त्याच्याविषयीची दया, करुणा किंवा त्याच्याविषयी वाटणारा आपलेपणाचा भाव, त्या दुःखाला माझं दुःख वाटणं, अशी जेव्हा अवस्था येते तेव्हा माणूस या मार्गावर किंवा व्यक्ती या मार्गावर चालायला लागतो. मग संन्यास हा कशाचा? हा शारीरिक रूपा संन्यास आहे, हा मानसिक रूपा संन्यास आहे आणि हा सामाजिक रूपाने सुद्धा संन्यास आहे. मग आपण जरा विषय किचकट होईल. मानसिकदृष्ट्या संन्यास म्हणजे घराला सोडून देणे नव्हे, घरापासून दूर जाणे नव्हे, मनाला विषादात गुंतवणे नव्हे. जसं अर्जुनाला वाटलं, ज्या समोर आपले आपतो जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा वाटलं आयुष्य निरस आहे, आयुष्यात काही अर्थ उरला नाही, मी माझं स्वकर्म सोडून भिक्षा मागेल. आता अर्जुन हा क्षत्रिय कुळातला म्हणजे प्रख्यात धनुर्वेदाचा जाणकार, धनुर्धारी, महारथी, त्याने किती वेळा कौरवांना हरवलं, मैदानातून पाठ फिरवायला भाग पाडलं. मग बृहन्नरेच्या वेशात असेल उत्तरेसोबत किंवा यक्षांचं घडलेलं प्रकरण असेल, या सगळ्या याच्यात कितीतरी वेळा अर्जुनाने कौरवांचा पराभव केला होता. पण त्याच वेळेस त्याला असं वाटलं की नाही रे बाबा, आपण संन्यास घ्यावा, हे सोडून द्यावं आणि हरिनाम करत कुठेतरी बसावं, भिक्षेवर जगावं, किंवा त्यांनी मला मारून टाकलं तरीही चालेल पण मी यांच्यावर मान उचलणार नाही. असा विषाद म्हणजे संन्यास नव्हे. एक शब्द चांगल्या रीतीने तिथे भगवान श्रीकृष्ण उच्चारतात, तू क्लेब्यासारखा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बा नपुसकासारखा विचार का करतोय? अरे स्वकर्मात स्वधर्मात मरण श्रेयस्कर आहे. परधर्मात जाणं, परधर्माचं आचरण करणं, धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा होत नाही.
जे धर्माचा अर्थ माझ्या अंगीभूत असलेल्या कर्तव्यांशी निगडित असलेल्या प्रत्येक वस्तूला मी माझी नव्हे तर माझं जबाबदारी, माझं कर्तव्य म्हणून स्वीकारेल. मी कोणी मोठा धनुर्धरी आहे म्हणून अहंकार न करता मी अतिशय नम्रपणे माझ्या हक्कासाठी नव्हे तर दुष्टांचा संहार करायला मला तू धनुष्यबाण धरलंच पाहिजे हा आग्रह धरणारा कृष्ण, आपल्या क्षणभरातील मनाच्या विषादात स्वतःचं कर्तव्य सोडून पलायन वृत्ती स्वीकारणारा अर्जुन, जसा या भूमीवर कुरुक्षेत्रावर होता तसं तुमच्या आमच्या आयुष्याच्या कुरुक्षेत्रावर नित्य आंदोलन असते की हे सगळं असार आहे, मी इथून निघून जावं. बंद करा, सगळं घाम येत सगळं फिरून घ्या त्याला सर. म्हणजे वपू काळे म्हणून आपल्यात एक लेखक होऊन गेले, कथाकार होऊन गेले. त्यांनी एक सुंदर वर्णन केलेलं आहे. कुरुक्षेत्रातला अर्जुन जो विषादाने आणि पलायनाच्या वृत्तीने ग्रस्त होता, तसेच तुम्ही आम्ही सुद्धा त्या अर्जुनासारखे आमच्या कर्तव्यापासून, आमच्या समस्येपासून कुठेतरी पळाचा मार्ग शोधत असतो. ते पळणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे नाही. ज्याला कृतार्थपणे आयुष्य जगाचं आहे त्यांनी नेहमी आपला कर्माचा संयोग हा साधलाच पाहिजे. कर्म म्हणजे कर्तव्याला जोडून असलेली प्रत्येक गोष्ट ही भगवंताची आहे. भगवंत माझ्याकडून करून घेत आहे नव्हे, भगवंता माझ्यावर करुणा करत मला त्या गोष्टीतली महत्त्वाची भूमिका देत आहे असं स्वीकारून जेव्हा माणूस चालतो ना, त्या खऱ्या अर्थाने तो विरक्त असतो. फळाची अपेक्षा नाही आहे. तुम्ही म्हणाल माझं फळाची अपेक्षा नाही आहे तर मग आम्ही नोकरी करतो तर आम्हाला पगार भेटला नाही पाहिजे का? हा सर्वसाधारण प्रश्न पण आम्हाला प्रत्येकजण विचारतो की तुम्ही म्हणता फळाची अपेक्षा ठेवायची नाही, मग काय करायचं? मग इथे संन्यास सांगतो की फळाची अपेक्षा नाही तर फळाविषयी आसक्ती नसणं हा म्हणजे संन्यास आहे. जेव्हा सगळ्या विषयातली आसक्ती म्हणजे मी माझं पण संपते, तेव्हा तिथून आमची वृत्ती अंतर्मुख व्हायला लागते, विचार करायला लागते की मी आयुष्यात काय मिळवलंय, काय केलं पाहिजे. भगवंताची उपासना करत असताना भगवंताची भेट व्हावी म्हणून तळमळणारे अनेक साधक आहेत. जे गोष्ट सांगायची तर दोन मित्र असतात, दोघंही साधना करायचं ठरवतात. ऋषिकेश सारख्या पावन धर्तीवर एका वृक्षाखाली एक समोर आणि एक मागच्या बाजूला साधन करत असतो. अनेक वर्ष जातात. लहानपणी सुरू केलेला प्रवास आयुष्याच्या उत्तरार्धाकडे पोचतो तरी भगवंत भेटत नाही. नारद वारंवार त्या दोघांना पाहत असतो. त्या मनात करुणा उत्पन्न होते. तो भगवंताकडे जातो आणि सांगतो, हे भगवंता, या ऋषिकेश तीर्थावर 2 जण लहानपणापासून तुझ्या प्राप्तीच्या इच्छेने उपासना, साधन, तपस्या करत आहेत. तू त्यांना केव्हा भेटणार आहे? तो म्हणतो, तू जाऊन दोघांनाही सांग की या झाडाच्या जितक्या एकाने दोघांना वेगळं सांग, एकाला सांग या झाडाच्या जितक्या फांद्या आहेत तितके वर्ष, तितके आयुष्य, तितके जन्म तुला घ्यावे लागणार आहे, तेव्हा कुठे माझी प्राप्ती होईल. आणि दुसऱ्याला सांग, जो पाठीमागच्या बाजूला बसला असतो त्याला सांग, या झाडावर असलेल्या जितके पानं आहे तितके जन्म घेतल्यानंतर तुला माझी प्राप्ती होणार आहे. जरा नारदाला असंच वाटते, तू असं कसं? मी पाहतोय त्यांची तपस्या कशी आहे. भगवंता, तू कुठेतरी मनात काहीतरी वेगळं ठेवून आहे. भगवंताच्या तुझ्या नामाच्या एका शब्दाने
तू गजेंद्राला मगरीपासून मुक्त केलं आणि गेले किती वर्ष, किती काळापर्यंत त्या नामाचं स्मरण करत असताना सुद्धा त्यांना भेटायला तयार नाही आहे. उलट तुझी अट आहे, भगवंता मला काही पटलं नाहीये. तू जाऊन सांगतो तू, किंवा बोलून पहा कोण काय म्हणते, कसं म्हणते, काय प्रतिक्रिया म्हणतात, मग आपण पाहूया. नारद येतो, जो समोर बसला असतो तुला सांगतो की बाबा रे, भगवंतांनी सांगितलं आहे या झाडाच्या जितक्या फांद्या आहे तितका जन्म तुला माझ्या प्राप्तीसाठी घ्यावा लागणार आहे. त्याला विषाद वाटतो, वैतागतो, कशाला करायचं, एवढं आयुष्य खर्ची केलं आणि उत्तरार्धात मला कळते आहे मग भगवंत भेटणारच नाही या जन्मात. मग जेव्हा त्या फांद्यांची शेवटची फांदी असेल त्या जन्मातच मी करेल असून उठून चालायला लागतो. नारदला आश्चर्य वाटते की भगवंताला नेमकं काय सांगायचं आहे. दुसऱ्याकडे जातो, तोच प्रश्न करतो की भगवंत केव्हा भेटेल. तो या झाडावर असलेल्या पानं जेवढी आहेत तेवढे जन्म तू घेतल्यानंतर तुला भगवंत भेटणार आहे. तो नाचायला लागतो, आनंदाने रडायला लागतो, जमिनीवर लोळायला लागतो. अरे भगवंत भेटणार आहे ना मला, चालेल, मी वाट पाहिल. क्षणिक गोष्टीसाठी आपली तपस्या सोडून माघारी फिरणाऱ्याला कधी भगवंत भेटत नाही. जो या आशेवर जगतो की भगवंत मला निश्चितच भेटणार आहे, तोच माणूस, तोच व्यक्ती, तोच तपस्वी भगवंताला प्राप्त करतो. मग जेव्हा संन्यस्त याच्या मार्गावर चालणं सुरू करतात तेव्हा त्यांनाही हेच अपेक्षित असते की आज नाही उद्या मी मोक्षाचा अधिकारी होणार आहे. आपण गुरुजींचं आयुष्य जवळून पाहणारे सर्वजण आहोत. हा भाग्याचा क्षण आहे की अशा प्रखर भूमीवर गुरुजी संन्यस्त म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून मार्गरत होणार आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला फक्त सदिच्छा द्यायची आहे. खरं तर सदिच्छा शब्द सुद्धा खूप मोठा आहे, आपण वापरू शकत नाही असं आम्हाला वाटते. पण आमच्या मनात जेव्हा सकारात्मक बाजूंनी लहरी उमटतात, तो आईन्स्टाईन सांगतो की अणूच्या एका बिंदूवर उमटलेल्या स्वभावातल्या प्रकृतीला तो अणू शेवटच्या अणूच्या टप्प्यापर्यंत रंग बदलत घेऊन जातो. त्याला क्वांटम थेरपी म्हणतात. जेव्हा या मार्गावर माणूस चालायला लागतो त्या स्वाभाविकच आमच्या आसपासच्या असलेल्या अणुरेणूमध्ये बदल व्हायला लागतात. त्या बदलणाऱ्या प्रवाहामध्ये कृष्णेच्या साक्षीने आम्हाला मनसोक्त डुंबायचं आहे. आजचं जागरण आहे, आज विरजाहोम झाला, त्यांनी संपूर्ण इच्छांचा त्याग केला. माझी या जगात कोणतीही इच्छा राहिली नाही, केवळ भगवंताशिवाय. केवळ भगवंतच माझं इच्छित आहे, केवळ भगवंतच मला साधायचं आहे. या आजच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांनी आपल्या मनातल्या सगळ्या विकारांच्या, इच्छेच्या, अपेक्षांच्या सगळ्या, किंवा नव्हे तर माझं कुटुंब आहे, माझे शिष्य आहे, माझे अजून कोणी आहे, जवळचे आप्त, स्नेही, मित्र, या सगळ्यांचा त्याग त्यांनी आजच्या विरजा होमात केला आहे. आम्ही विरजन लावलं म्हणजे एकत्र जमवणं म्हणतो. मग विरजा होमाने ज्याचं विरजन सुरू झालेलं आहे ते विरजन महाकल्पवृक्षाच्या सावलीत म्हणजेच नरसिंह सरस्वती महाराजांच्या जवळ ते घट्ट होण्याच्या प्रक्रियेत सुरुवात झालेली आहे. उद्याचा अंतिम भाग असणार आहे. हे झालं मानसिकरित्या आमचा संन्यास. आम्ही प्रत्येकजण त्याचे अनुगामी आहोत, प्रत्येकजण त्याच्यावर आम्ही चालत असतो. फक्त गुरुजींसारखे व्यक्ती आतमध्ये डोकावतात आणि आम्ही बाहेर पाहतो. जेव्हा आम्ही खिडकीतून डोकावतो तेव्हा आमच्याकडे दुःखच येते. हा माझा नेहमी मांडणारा मी सिद्धांत आणि मांडतोय प्रत्येक ठिकाणी की खिडकीतून दुःखच येते, सुख कधी येत नाही. मग असं कसं तुम्ही म्हणाल? तुम्ही कधी चाळ नावाच्या एका वसाहतीत वावरलाय की नाही माहित नाही. चाळ म्हणजे आयुष्यातला आनंदाचा, उपभोगाचा क्षण. एका घरात जर एखादी वस्तू आली ती माझ्या घरात नाही, त्यांनी माझ्या मनात उमटणारे आंदोलनं मला दुःखी करत असतात. आणि आमच्या दरवाजातून
उघड्या दरवाजातून आम्हाला इंद्रियांना वाटणाऱ्या आनंदाच्या गोष्टी आम्ही घरात आणत असतो. मग इंद्रियांना मिळणारं सुख म्हणजे आनंद आहे का? खरं सुख आहे का? आम्ही नाही म्हणतो की इंद्रियांना मिळणारं सुख हे कधीच स्थिर राहत नाही. दुसरा प्रखर दुःखाने किंवा वाटणाऱ्या इच्छेच्या पूर्ती न झाल्यामुळे उमटणारा भाव हा दुःखाकडे घेऊन जातो आणि आनंदाच्या लहरीवर स्वार होत आनंदाची वृत्ती ठेवत जगणं हा आम्हाला विरक्तीकडे घेऊन जातो. एक गोष्ट आहे जे नेहमी सांगितलं जाते की वैराग्य हे बाह्य नसावं, वैराग्य आत उमटलं पाहिजे, ते आचरणात आलं पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतात, आमचे एक आचार्य होते ते नेहमी म्हणायचे की आचार्यच इति धर्म हा, जो आचरण करणंच हा आमचा धर्म आहे. पण आम्ही आचरण करताना आमच्या सुखासाठी ऊर थोडेस्तवर धावत असतो आणि सुख नावाची आनंद नावाची गोष्ट आमच्या आयुष्यात कधीच येत नाही. आम्हाला माहीत आहे मरा एक त्याचा दुजा शोक करतो आहे, म्हणजे एक जण आमच्या आधी जात आहे तर आम्ही शोक करतो आहे, पण पुन्हा आयुष्याच्या त्याच गवनावर पडतो जिथे आम्हाला सुद्धा त्याच रस्त्याने जायचं असते. पण कधीही आम्ही स्वतःला विचारत नाही मी या जगात कशासाठी आलो आहे, मला या जगात नेमकं करायचं काय आहे, मला माझ्या संसाराचं, माझ्या जगण्याचं, माझ्या श्वासाचं नेमकं गणित जे आनंदाच्या दिशेने घेऊन जाईल ते काय असणार आहे. तो म्हणजे मानसिकरित्या संसाराला न सोडता सुद्धा आम्ही या मार्गाने चालू शकतो. कारण आपण म्हणताना कसं म्हणतो, ते गुरुजी आहेत, ते संन्यास घेतला ते थोर आहेत, मोठे आहेत. आम्ही आमच्या थोरपणाच्या काहीतरी भाकड कल्पनेनी आमचं आयुष्य नेहमी झाकवून ठेवतो. आम्हाला शक्यच नाही करणं, हो आम्ही करूच शकत नाही. माझा आग्रह हा नाही आहे तुम्ही सगळेजण आमच्यासारख्या घरदार सोडून चालायला लागा, ही अपेक्षा नाही आहे. अपेक्षा ही आहे कधीतरी मनाचा एकन्यास म्हणजे एकतत्व स्वीकारून जेव्हा आम्ही आमच्याकडे पाहू, मन बुद्धी शरीर याला एका रेषेत ठेवायचा प्रयत्न करू, तेव्हा निश्चितच आज जी अवस्था, जो भाव इथे आम्ही अनुभवत आहोत, एका विलक्षण सुखाच्या हिंडोळ्यावर, एका विलक्षण सुखाच्या लहरीवर आम्ही सगळे कुठेतरी श्रद्धेच्या दृष्टीने अशा उदात्त ठिकाणी किंवा उदात्त याच्यावर म्हणजे संस्काराला आम्ही प्रत्यक्ष साक्षी भावाने पाहत आहोत. गुरुजी परखे हो का आम्हाला? आम्ही इथे गुरुजी संन्यास घेता आम्ही सगळं सोडत आहे म्हणून आनंदाने आलो आहे का? हो, इथे गुरुजी राजू गुरुजी आहेत. माझ्या आयुष्यातला एक संकल्प होता, कारण म्हणजे छोटा पण हसण्याचा संकल्प होता. मलिकाने विचारलं तुझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे? तरी म्हटलं 100 माणसं मी जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हा रडले पाहिजे. आता आयुष्यात ध्येय झालं का होय? हास्यास्पद आहे की नाही? मूर्खपणाचं लक्षण आहे निश्चित. पण जेव्हा संन्यास विधी झाला तर 100 नाही, तर गुरुजींना माहीत आहे इथे आलेला प्रत्येक व्यक्ती, संख्या सांगू शकत नाही किती असेल तर त्याची, प्रत्येकजण रडत होता. प्रत्येक डोळ्यात आसू होते की माझा कोणीतरी एक व्यक्ती मला सोडून चालला आहे, किंवा ज्यांनी आत्तापर्यंत माझं बोट धरून मला चालवलं तो आता आमच्यापासून पाठ करून एका वेगळ्या विश्वात रमणार आहे. मित्रांनो, हा म्हणजे खरं संन्यास नाही आहे बरं. पाठ फिरवणं, पलायन करणं संन्यास नाही आहे. पण कोणत्या तरी अशा वाटेवर जाणार आहे ते तुझं माझ्या ह्याच्यात अंतर येणार आहे, प्रेमात अंतर येणार आहे, भावात अंतर येणार आहे, वृत्तीमध्ये अंतर येणार आहे. या सगळ्या अंतरांना कोणीही स्वीकारू शकत नाही. हा झाला एक भाग. मग गुरुजींनी आम्हाला आतापर्यंत दाखवलेला प्रत्येक मार्ग हा आमच्या सुखाकडे घेऊन जाणारा नव्हता, तर आमच्या आनंदी वृत्तीला अधिक वृद्धिंगत करत, ऊर्जस्वल करत आम्हाला भगवंताच्या पायापाशी घेऊन जाणारा आत्तापर्यंतचा साधन
गुरुजींनी आम्हाला सांगितलं. मग यांचं काही नव्हतं का हो? यांना संन्यासच घ्यावासा का वाटला? की आम्हाला संन्यासच घ्यावासा का वाटला? आम्हाला का संसाराचा खरंच कंटाळा आला होता का? तर नाही. संन्यास घेतल्यावर व्यक्ती हा एका विशिष्ट व्यक्तीचा संन्यास घ्यायच्या आधी मी एका घराचा, एका कुटुंबाचा एक सदस्य होतो. माझ्यासोबत वावरणारा माझ्या सहचरांचा मी कोणीतरी आप्त होतो. मला पाहून मनात काहीतरी कल्पना करणाऱ्यांचा मी कुठेतरी एक सोबतचा सहप्रवासी होतो. मग संन्यास घेतल्यावर माझी वृत्ती कशी असणार आहे? तुम्ही या एका छोट्या समूहाचा नाही, एका गावाचा नाही, मी एका कुटुंबाचा नाही, मी एका व्यक्तीचा कोणीतरी नाही. जसं गुरुजींच्या भाऊ इथे बसलेले आहे, त्यांचे जे बंधू आहेत, आपले कोणी अजून मार्गदर्शक असणार आहे, किंवा आपला त्यांच्यामुळे उत्पन्न झालेला आदर आणि काहीतरी त्यांना आपण विशेषण लावलं असणार आहे. काय ते विशेषण, ते आदर ते सोडून चालले आहे का? तर नाही. उलट त्यांचा आलेख हा विश्वाला गवसणी घालणारा असणार आहे. त्या कोणा एका समूहाचे, एका कुटुंबाचे मर्यादित नसणार आहे. त्या जगाच्या संपूर्ण घडामोडीकडे, सगळ्यांच्या घडामोडीमध्ये सहभागी होणारे एक केंद्रबिंदू असणार आहे. त्या विश्वाचे केंद्रबिंदू असणार आहे, जेथे माझं मी पण संपणार आहे. आणि केवळ म्हणजे केवळ तुमच्यासाठी ते अत्यंत जगत आहेत, पण त्या एका उंच शिखरावर जाऊन तुमच्या सगळ्यांची सदिच्छा व्यक्त करणं, आशीर्वाद देणं. म्हणजे आम्ही जेव्हा उद्या ते होईल त्या सगळ्यांना ते सांगणार आहे किंवा माझ्यापासून सगळ्यांना अभय आहे. मी कोणाचं अंतकरण दुखवणार नाही आहे, माझ्यावरून कोणालाही त्रास होणार नाही आहे, अशी माझी वृत्ती असणार आहे. आणि हे जग माझं संपूर्ण कुटुंब असणार आहे. ही भावना जेव्हा वाढीस लागते, जेव्हा प्रत्यक्ष याचा आम्ही साक्षीभावाने अनुभव घेतो, तेव्हाच तो व्यक्ती या दिशेने प्रवास करायला लागतो. आता आपण एक मानसिक संन्यासाचा प्रकार पाहिला. एक आपण सामाजिक यांनी संन्यासाकडे पाहूया. मला विवेकानंद आणि रामकृष्ण खूप जवळचे आहेत. वारंवार माझ्या आयुष्यातलं चिंतन या दोन व्यक्तींभोवती फिरलाय. म्हणजे एकदा एक प्रश्न जेव्हा विवेकानंदांना विचारला गेला होता की अध्यात्म म्हणजे काय? तुम्ही संन्यास घेतला म्हणजे नेमकं काय केलं की वेगळं केलं का? आम्हाला लोक विचारतात, कसं चालू आहे तुझं? म्हणतो आनंदाने चालू आहे. का करतोय? जे घरी करतो तेच करतोय. मग संन्यास घेऊन नेमका फरक काय पडलेला आहे? तर एखाद्या समारंभाला जायचं असलं की आम्ही आरशात डोकावतो, आम्ही खरंच व्यवस्थित आहोत की नाही? डोकावतो की नाही? प्रत्येक व्यक्ती डोकावतो की माझ्या चेहऱ्यावर असलेला एखादा गोष्ट जर लपवायची असेल तर चेहऱ्याला काहीतरी लावतो आम्ही. म्हणजे पावडर असेल, अजून काय असं मला त्या याच्याचा प्रकार माहीत नाही का म्हणतात, तर पण त्याला मेकओव्हर करणं म्हणतात की चेहरा अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करणं, हे आम्ही करतो. त्यासाठी मी आरशात डोकावतो. आरशात डोकवला नाही, स्वतःचा चेहरा पाहून क्षणभर मनात सुखाची लहर उमटली नाही, असा एकही व्यक्ती या जगात नाही आहे. एका विशिष्ट वयात वारंवार आरशात पाहायची आमची वृत्ती होत असते. वारंवार आरशात स्वतःकडे पाहून आम्ही सुखावत असतो. मग आरशात पाहणं हे सर्वसामान्य लक्षण आहे. मग विवेकानंद म्हणतात की अध्यात्म म्हणजे आरशात डोकावून पाहणं. शब्दाशी डोकावून पाहणं म्हणत आहे बरं. डोकावून पाहणं की माझ्या बाह्य शरीरावर एखादी अशी लांछन आहे का की जे लांछन माझ्या चेहऱ्याला उणीव उत्पन्न करेल किंवा मला कुठेतरी कमीपणा आणेल, असं आहे का? तर मी माझ्या मनाच्या अंतरंगाच्या आरशात डोकावणं म्हणजे अध्यात्म आहे. माझ्या अंतरंगात उमटलेल्या एखाद्या हिरीस वृत्तीचं प्रतिबिंब रोज पाहणं म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे जेणेकरून आम्ही त्याच्यापासून कायम पाठ फिरून चालू. ते काम माझं नाही आहे, ते मला जमणारच नाही आहे. फरक एवढाच आहे की आम्ही काचेच्या तुकड्यात आमचं रूप पाहतो, पण जो साधक असतो ना, तो आपल्या अंतरंगाच्या आरशात स्वतःचं स्वरूप पाहत असतो. आता रूप आणि स्वरूप काय फरक आहे?
ज्या चैतन्याने माझं पूर्ण अंतर्बाह्य शरीर, मन, बुद्धी, संकल्प हे सगळे उजवून निघाले आहेत, उजवून निघत आहेत, उजवून निघणार आहेत, ती गोष्ट आम्हाला परमेश्वराच्या रस्त्यावर सतत मार्गदर्शक ठरत असते. मग आता संन्यासी नेमकं करणार काय आहे? असं म्हणतात संन्यास घेतल्यावर एक जेव्हा संन्यास घ्यायचा होता तेव्हा एकाने म्हटलं संन्यास कसा, संन्यासाचा अर्थ काय की दीक्षा इथे होणार आहे, परमहंस दीक्षा इथे दिला जाणार आहे, परिव्राजक ही पदवी मिळणार आहे. परमहंसाने कसं राहायचं असते? आपल्याला नेहमी सांगतात की हंस पाण्यातलं केवळ दूध पितो, पाणी सोडून देतो. मग परमहंस काय करतो? त्या पिलेल्या दुधाचं सुवर्णात रूपांतरित करतो. ती प्रत्यक्ष करतो का? मग जेव्हा आम्ही आमच्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा आसक्तीविरहित जेव्हा होऊ आम्ही, जेव्हा त्या पद्धतीने पाहू की नाही बा मी कर्तव्य करणार आहे, भगवंताच्या इच्छेने करणार आहे, भगवंताचं म्हणून करणार आहे, तेव्हा आमचा आतला आरसा स्वच्छ होणार आहे. आमचा आतला आरसा स्वच्छ करायचं कार्य संन्यस्त वृत्तीने समाजात करायचं असते. मग तेव्हा ते तर आधी पण करत होते, आता का वेगळं करत आहे?